आज डीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीरसह पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका। कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर पाक आर्मीच्या अहमद चौधरीची कबुली। सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पाकचा दावा खोटा उघड। उधमपूर विमानतळावरील धावपट्टीला कोणतेही नुकसान झालेलं नाही, सोशल मीडियावरील हल्ला झाल्याचा दावा खोटा। एप्रिलपासून धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वठणीवर। पाक लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। काल रात्री सीमेवर शांतता, कोणत्याही घटनेची नोंद नाही। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर। पाकची 9 दहशतवादी तळ भारतानं नष्ट केली। ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, तर पाकचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले, भारतीय लष्कराची माहिती। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, सूत्रांची माहिती। पाकिस्तानने फायरिंग केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाणार, सूत्रांची माहिती। अमृतसर शहरात काल कोणताही ब्लॅकआउट नाही। रात्रीच्या वेळी अमृतसर 8 दिवसानंतर उजेडात। अमृतसर शहर अजूनही रेड अलर्टमध्ये, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पंजाबच्या गुरदासपूरमधील शाळा आज बंद राहणार। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला, चिनाब नदीत पाण्याचं आवर्तन। 16 किंवा 17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता। परिस्थिती सामान्य झाल्यानं धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय या विषयावर बैठक। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार। शरद पवार आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर। सहकारी बँकेच्या परिसंवाद कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर। पाकिस्तान जर का गद्दारी करणार असेल, शब्द देऊन सुद्धा ते पाळणार नसतील तर कडक संदेश देण्याची गरज। भारत पाक युद्धात तणावावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं असं नाही। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचा आदिती तटकरेंना टोला। 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन। येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य। आजपासून संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला सुरुवात। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरात तृतीय संघ शिक्षा वर्गाचं आयोजन। सरकार्यवाह दत्तात्रय भोसबळेंच्या हस्ते तृतीय वर्ष वर्गाचं उद्घाटन। ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा विस्ताराचं लक्ष। यावर्षी विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नात लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात। जय भवानी माता पॅनल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनल यांच्यात काटेकी टक्कर। ज्ञानराधा घोटाळा प्रकरणी 188 कोटींच्या मालमत्तेवर टाच। राज्यातील 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई। कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीचा मुद्दा तापणार। अलमट्टीच्या उंचीवाढी विरोधात येत्या रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यात ताशी 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार। हवामान विभागाचा अंदाज, नागरिकांना सावधगिरीचा इशारा। मुंबईत पाणी साचण्याची 386 ठिकाणं। पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी 417 पंप मशीन बसवण्यात येणार, पालिका प्रशासनाची माहिती। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। नाशिक जिल्ह्यात 435 ठिकाणी भीषण पाणी टंचाई। तब्बल 2,28,000 रहिवाशांना 127 टँकरद्वारे पाणी पुरवठा। ठाण्यातील शहापूर तालुक्यात टाकी पठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई। सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणेंच्या सहकार्यातून स्वयंसेवी संस्थेचा टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा। नागपुरात नाले सफाई न झाल्यास यंदाही पुराचा धोका। नागपुरातील 29 नाल्यांची सफाई सुरू, तर 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी। पावसाळ्यापूर्वी नाग नदी स्वच्छता करण्याचं आवाहन।
सोलापुरात मध्यरात्री अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. शहरातील अनेक भागात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत. पाण्यावरून बापलेकाला बेदम मारहाण. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या तलवाडा परिसरातली घटना. मारहाणीत बापलेक जखमी. तलवाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रेव पार्टी. 4 व्यापाऱ्यांसह 4 महिलांना अटक. पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं उघड. गुन्हा दाखल. नाशिकच्या सटाणा शहरात चोरट्यांचा वावर वाढला. सटाण्यात बंद घराचं कुलूप तोडून 1.25 लाखांची चोरी. परभणीत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फ्लेक्स पडल्याची घटना. मनपाने शहरातील धोकादायक फ्लेक्स हटवले. सोलापूर पुणे महामार्गावर वेणे गावाजवळ खासगी बसला आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 15 प्रवासी थोडक्यात बचावले. आगीचं कारण स्पष्ट. महाबळेश्वरमधील एका जुन्या विहिरीत सापडली शिवकालीन पुरातन शस्त्र. पुरातत्व विभागाने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने विहिरीतून शस्त्र बाहेर काढली. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांद्याचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता. साताऱ्यातील कराडमध्ये शासनाच्या कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न. आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा सन्मान. रत्नागिरी शहरातील हायटेक बसस्थानकाच्या इमारतीचं लोकार्पण. एमआयडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आला निधी. उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव स्टेशन होणार. नाव बदलण्यास अंतिम मंजुरी. खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती. परभणीच्या पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन. मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती. सैन्य दलाच्या समर्थनार्थ सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत शिवसेनेची तिरंगा रॅली. रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. बीडच्या आष्टीमध्ये सैनिकांच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी लिंबोडीच्या महादेवाच्या यात्रेत प्रार्थना. लिंबोडीमध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित. ठाण्यातील कोलशेत मैदानावर ऑपरेशन अभ्यास. मॉक ड्रिल. आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी. बुद्ध पौर्णिमेनिमित्त साताऱ्यातील कलाकाराकडून पिंपळाच्या पानावर कलाकृती साकार. चित्रकार संदीप डाकवे यांच्याकडून शांतीचा संदेश. बुद्ध पौर्णिमेनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी इथे बौद्ध अनुयायांची गर्दी. दीक्षाभूमीवर तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीचा महोत्सव. परभणीच्या पोखरणीमध्ये नृसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. जन्मोत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी. नाशकात पुन्हा बिबट्याचं दर्शन. मखमलाबाद परिसरातील बिबट्या सीसीटीव्हीत कैद. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.